नमस्कार. गोपाल पांडुरंग वाघमारे, भारतीय जनता पक्षाचा प्रभाग क्रमांक 2 मधून सर्वसामान्य घरातून आलेला मी उमेदवार आहे. काल रात्री मोबाईलवर मी एक बातमी पाहिली. आपले भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब कुंभार काका यांची एक बातमी पाहिली. ज्या माणसाने गेल्या 25-30 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचं काम केलं आणि आज तो व्यक्ती भारतीय जनता पक्षाच्या विरोधात बोलतोय, हे बातमी ऐकून खूप मनाला वाईट वाटलं की एखादा कार्यकर्ता, निष्ठावंत कार्यकर्ता असं कसं बोलू शकतो. पण त्यांच्या भाषणातून, त्यांच्या बाईटमधून मला असं जाणवलं की त्यांनी पक्षावर असा आरोप केलेला की 40 लाख रुपये तुमच्याकडे असतील तरच तुम्हाला उमेदवारी देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. पण मला असं म्हणायचं आहे की मी गोपाल वाघमारे सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मी पक्षाचा निष्ठावंत आणि सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. माझी आजची परिस्थिती बघितली तर मी सकाळी कामाला गेलो तर संध्याकाळी माझ्या घरात चूल पेटती. माझे वडील हे भंगारच्या दुकानात काम करतात. मी स्वतः गॅस मेकॅनिक आहे. मी लोकांच्या घरोघरी जाऊन गॅस रिपेअर करून माझा उदरनिर्वाह सांभाळतो. मग माझ्याकडे जर पक्षाने पैसा हा विषय बघून जर उमेदवारी द्यायचं ठरवलं असतं तर माझ्यासारख्या सर्वसामान्याला पक्षाने उमेदवारी दिलीच नसती. कुठल्या तरी घराणेशाहीच्या किंवा पैशाने गडगंज असलेल्या व्यक्तीला पक्षाने उमेदवारी दिली असती. माझ्यासारख्या सर्वसामान्य उमेदवाराला पक्षाने उमेदवारी दिलीच नसती. पण हा आरोप तुमच्यावर वैयक्तिक नाही, हा पक्षावर आरोप केलाय ना. हो ना, पक्षावर आरोप आहे म्हणूनच मी बोलतोय, कारण मी पक्षाचा कार्यकर्ता आहे. कुठल्या नेत्यांवर जर किंवा कुठल्या व्यक्तीच्या विरोधात जर काकांनी बोललं असतं तर मला त्यावेळी काय वाईट वाटलं नसतं किंवा काय वाटलं नसतं. का तर व्यक्तिद्वेष असू शकतो किंवा व्यक्तिभेद असू शकतात. पण एक कार्यकर्ता म्हणून पक्षावर ज्यावेळेस बोलतो तर त्यावेळेस मला त्या गोष्टीचं कुठेतरी दुःख वाटलं की त्यांच्यावर बी कुठेतरी अन्याय झालेला असू शकतो. नाही असं नाही, पण मला बी त्यातनं काय सांगायचं आहे की असं पक्षामध्ये पार्टी विथ डिफरन्स नाहीच. पक्ष कधीही भेदभाव करत नाही. आता इतर पक्षांचं, इतर तुलनेचं तुम्ही जर बघितलं तर त्या ठिकाणी घराणेशाही आहे. एकाच घरातील उमेदवार आहेत, एकाच घरातील व्यक्ती आहेत आणि त्यांनाच तिकीट, त्यांनीच उमेदवार आणि त्यांनीच निवडून यायचं. पण भारतीय जनता पक्ष असं कधीच नाही. आमच्या इथं चहा विकणारा व्यक्ती पंतप्रधान होऊ शकतो, पुस्तक विकणारा व्यक्ती खासदार होऊ शकतो, तसं भंगाराच्या दुकानात काम करणाऱ्या व्यक्तीचा मुलगा सुद्धा नगरसेवक होऊ शकतो. हे भारतीय जनता पार्टीमध्येच होऊ शकतं. आणि भारतीय जनता पार्टी कधीही कुणावरही अन्याय करत नाही. व्यक्ती सक्षम असेल, तो विचाराचा असेल, तो नेतृत्व चांगलं करू शकत असेल तर अशा व्यक्तीचा विचार करूनच भारतीय जनता पार्टी त्या व्यक्तीला उमेदवारी किंवा एखादी जबाबदारी किंवा पद देते. एकदा सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टी हा पक्ष कधीही कार्यकर्त्यांमध्ये किंवा कसल्याही पद्धतीने भेदभाव करत नाही. भारतीय जनता पार्टी ही सर्वसामान्यांची आहे आणि सर्वसामान्याचीच राहणार आहे. याच्यामध्ये कुठलीही हुकुमशाही नाही आणि कुठलीही घराणेशाही नाही. सर्वसामान्य पार्टी आणि सर्वसामान्यांची पार्टी ही भारतीय जनता पार्टी आहे. मी एक भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे. सफाई कर्मचाऱ्याचा मुलगा आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये असा काही भेदभाव नाही.